कर्णाने दुसरा बाण काढला त्याच्यात. कर्णाने दुसरा बाण काढल्याच्या नंतर त्याला आठवेच ना. तो अश्वसेननाथ परत आला बरं का तिथनं, आणि तो म्हणाला कर्णाला म्हणाला, मी परत जाऊन बसतो तुमच्या बाणावर. सगळ्या पुढं कर्णाचा तो रथ रुतला, तिथं रुतला आणि मग आपला बाण काढून अर्जुनाने मारला. एक भगदत्त नावाचा माणूस होता, त्याच्याकडे एक वैजयंती नावाचं अस्त्र होतं. ते जे वैजयंती अस्त्र होतं ते त्याला इंद्राने, म्हणजे विष्णूचंच अस्त्र, ते विष्णूच्या नावाचंच अस्त्र सगळं. त्या भगदत्ताने ते अस्त्र अर्जुनाच्या रोखाने मारलं. श्रीकृष्णाला हेही माहीत होतं की ह्या अस्त्राने अर्जुन मरणार. त्यावेळेला श्रीकृष्ण ते अस्त्र येत असताना अर्जुनाने अस्त्र याच्या मध्ये उभा राहिला आणि छातीवर घेतलं त्याने. त्याची माला झाली, फुलांची माळा झाली. तिचं नाव वैजयंती माला. ती नाचणारी नाही, ही वेगळी आहे. ती महाभारतातल्या रंजक कथांनी भरलेलं आहे. पण सावध किती आहे हा माणूस, सावध किती आहे त्याची सगळी उदाहरणं आहेत. की तो जो रथ आहे, वरती हनुमान बसलाय बरं का त्या रथावर.